तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. दोन्ही मिळून 40 आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय स्फोट होण्याची चिन्ह दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून सुरू झालेला वाद आता थेट पक्षफुटीपर्यंत पोहोचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावं सुरुवातीला गायब असल्याचं समोर आलं. त्यानंतर राष्ट्रवादीकडून तातडीनं स्पष्टीकरण देण्यात आलं. पत्राच्या पुढील पानांवर तटकरे आणि पटेल यांची नावं असल्याचं सांगत हा केवळ तांत्रिक घोळ असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र या स्पष्टीकरणानंतरही राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला नाही. कारण याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत धक्कादायक दावा केलाय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भविष्यात भाजपमधून निवडणूक लढवू शकतात असं रोहित पवार म्हणालेत. इतकंच नाही तर त्यांनी तब्बल 22 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचाही दावा केलाय. रोहित पवार म्हणाले, तटकरे आणि पटेल हे भाजपमधूनच लढतील. शिंदे गटातील काही आमदारही भाजपच्या गळाला लागले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके देखील भाजपमधून निवडणूक लढवतील. फडणवीसांनी आधी लिहून द्यावं की ते एकनाथ शिंदेंच्या आमदारांना फोडणार नाहीत आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनाही हात लावणार नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. रोहित पवार इथंच थांबले नाहीत. त्यांनी भाजपच्या जुन्या राजकारणाची आठवण करून देत टोला लगावला. याआधीही अनेक आश्वासनं देण्यात आली होती, पण नंतर तेच म्हणाले, आम्ही कुणाला फोडलं नाही, ते स्वतः आमच्याकडे आले असं म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. होत नसतं. मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला. त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडे वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलंय. नाही, असं नाही. ते काय घेऊन जाणार असं होत नसतं. भाजपलीच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले आहेत असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे. या सर्व घडामोडींमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल आहे का? तटकरे आणि पटेल खरंच नाराज आहेत का? भाजप मित्र पक्षातील आमदारांनाच आपल्या पक्षात घेण्याची तयारी करत आहे का? आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का? आता या आरोपांवर भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट काय प्रतिक्रिया देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.